स्त्रियांच्या आरोग्यातला एक महत्त्वाचा भाग असतो, तो असतो कॉन्ट्रासेप्शन. तर कॉन्ट्रासेप्शनचे कुठले प्रकार्स आहेत आणि त्यातले कुठले प्रकार्स कधी वापरता येतात, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो कॉन्ट्रासेप्शनमध्ये बेसिकली 2 गोष्टी येतात. एक तर टेम्पररी आणि दुसरं परमनंट. टेम्पररीमध्ये आपण हार्मोनल जर बघितलं तर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे ज्याला आपण गर्भनिरोधक गोळी असं म्हणतो. त्याचा 21 दिवसांचा कोर्स असतो आणि एक 7 दिवसांचा गॅप ठेवून परत 21 दिवस ते असं कंटिन्युअसली घ्यावं लागतं. दुसरं आहे बॅरियर मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन म्हणजे कंडोम, की ज्याचा फेल्युअर रेट हा खूप जास्त असतो. जर 100 कपल्स ते वापरत असतील तर त्यातल्या 14 मध्ये ते फेल होऊ शकतं, जरी ते व्यवस्थित वापरलं तरीही. मग काही बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्हचा अजून एक प्रकार म्हणजे वजायनल रिंग असतात. इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस म्हणजे कॉपर म्हणतो ज्याला आपण, की गर्भाशयाच्या आतमध्ये ती घातली जाते आणि त्याचे वेगवेगळे लाईफस्पॅन असतात. 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. त्याचबरोबर एक नवीन कॉपर्टी निघालेली आहे, हार्मोन इम्प्रेग्नेटेड कॉपर्टी, ज्याला आपण मिरेना असं म्हणतो. की त्याचे आपल्याला अजून फायदे काय होतात तर की ब्लीडिंग खूपच कमी होऊन जातं. कॉन्ट्रासेप्शन मिळतं प्लस ब्लीडिंग पण कमी होऊन जातं. सो अशा पद्धतीचे हे टेम्पररी मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन, की ज्याच्यामध्ये ते मेथड्स वापरणं आपण बंद केलं की प्रेग्नन्सी परत राहू शकते. आणि परमनंट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी परत नाही राहू शकत. फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन्स, तर स्त्रियांमध्ये ट्युबेक्टॉमी आणि पुरुषांमध्ये व्हॅजेक्टॉमी. ज्या स्त्रियांची प्रेग्नन्सी कधीच राहिलेली नाहीये, त्यांच्यामध्येही आपण इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस वापरू शकतो? आपण इंडियामध्ये तरी अजून ते एन्करेज नाही करत. कारण आपल्याला म्हणजे बेसिकली आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्हाला असंच सांगितलं होतं की कॉपर्टी ही ज्या स्त्रियांची आत्तापर्यंत एकदाही डिलिव्हरी झालेली नाही आहे, अशांमध्ये बसवायची नाही. बिकॉज देअर आर व्हेरी लिटिल चान्सेस ऑफ इन्फेक्शन. आणि मग एकदा इन्फेक्शन जर झालं तर त्यांनी फर्टिलिटीवरती परिणाम होतो. पण बाहेरच्या ज्या कंट्रीज आहेत तिथे रुटीनली अनमॅरिड गर्ल्समध्ये सुद्धा कॉपर्टी बसवली जाते. म्हणजे मी काही पेशंट्स माझ्याकडे आलेले आहेत, की जे त्यांची कॉपर्टी चेक करायला आलेत, अनमॅरिड पेशंट की ज्यांनी बाहेरच्या देशांमध्ये कॉपर्टी बसवलेली आहे आणि ते चेक करायला आलेले आहेत. पण आपण तरी म्हणजे मी स्वतः पर्सनली एन्करेज नाही करत अनमॅरिड गर्ल्समध्ये. कारण इन्फेक्शन झालं तर फ्युचर प्रेग्नन्सीवर त्याचा परिणाम. परिणाम होऊ शकतो. हां. सो कुठली कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड एखाद्या कपलसाठी योग्य आहे, हे कसं ठरवलं जातं? न्यूली मॅरिड कपल जेव्हा येतात, की त्यांना मे बी 1 वर्ष, 2 वर्ष प्रेग्नन्सी नको आहे, तर त्यांना आपण गर्भनिरोधक गोळी याचा सल्ला देतो. तर ही जी गर्भनिरोधक गोळी आहे ती 21 दिवसांची असते. 21 दिवस घ्यायची, 7 दिवसांचा गॅप ठेवायचा, परत 21 दिवस ते चालू करायचे आणि 7 दिवसांचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये पेशंटला पिरियड्स येतात. आजकाल आपण बघतो, की देअर इज अ रॉंग सिलेक्शन ऑफ कॉन्ट्रासेप्शन, दॅट इज इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन, आय-पिल म्हणून जे म्हणतो, की जी ओव्हर द काउंटर कुठल्याही मेडिकलमध्ये आपल्याला ॲक्सेसिबल आहे. तर अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट झाला, की मुली सर्रास आय-पिल घेतात आणि त्याच्यामुळे पिरियड्सवरती परिणाम होतात. पुढच्या सायकल डिस्टर्ब होतात, ब्रेकथ्रू ब्लीडिंग होतं, नॉशिया, व्हॉमिटिंग असे सिम्प्टम्स येऊ शकतात. अँड आय-पिल कंटेन व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मोन्स, म्हणजे आपली रुटीन जी गर्भनिरोधक गोळी आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हार्मोन्स आहेत. त्यामुळे दॅट शुड बी रिस्ट्रिक्टेड टू इमर्जन्सी. म्हणजे रुटीन तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह काहीतरी वापरायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कंडोम वापरले आणि त्याच्यामध्ये काहीतरी टेअर झालेला आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आय-पिल इज रिकमेंडेड. अँड इट्स नॉट लाइक इट शुड बी अ रुटीन कॉन्ट्रासेप्टिव्ह. आणि आय-पिलचा इन फ्युचर प्रेग्नन्सीवर पण परिणाम होऊ शकतो. इन फ्युचर त्या हाय डोस ऑफ हॉर्मोन्समुळे विमेन्स हेल्थवर पण परिणाम होऊ शकतो. त्या पर्टिक्युलर सायकलवर परिणाम होतो. म्हणजे ती सायकल डिस्टर्ब होते आणि त्याच्यानंतर मग पुढचे पिरियड्स रेग्युलर येऊ शकतात. अच्छा, आणि ह्या ज्या हॉर्मोनल पिल्स आहेत, त्या लाँग टर्मसाठी घेतल्या तर त्याचा काही साइड इफेक्ट असतो? हां, लाँग टर्मसाठी आपण रेकमेंड नाही करत. मी तरी युजुअली फार फार तर 1 वर्ष, 1.5 वर्ष घ्या असंच ॲडवाईस करते
आणि त्याच्यानंतर मग दे शुड गो फॉर सम अदर मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. मग राहतं फक्त बॅरियर मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन, कारण जर प्रेग्नन्सी नको असेल तर. सो यांना आपण फार फार तर 1 वर्ष घ्या असा मी सल्ला देते. कारण लाँग टर्म जर घेतलं तर मग त्यांनी कधी-कधी बीपी वाढणं, शुगरमध्ये चेंजेस होणं, मायग्रेनसारखे प्रॉब्लेम्स होणं आणि एकदम वर्स्ट जो साइड इफेक्ट आहे तो म्हणजे की रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्या मे बी ब्रेनमध्ये जातात, हार्टमध्ये जातात आणि त्यांनी सीरियस प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुम्हाला असं वाटतं का की आजच्या तारखेला विमेन्स हेल्थ, सेक्शुअल हेल्थ ह्याच्यावर अवेअरनेस ची अजून गरज आहे? त्याच्याबद्दल आत्ता जी माहिती उपलब्ध आहे, ती सायंटिफिक किंवा योग्य नाही? मला असं आत्ता नाही वाटत, की आजकाल खूप मुली या सेक्शुअली अवेअर आहेत आणि स्कूलमध्ये पण जर आपण बघितलं तर ते साधारण 6-7 स्टँडर्डपासनं सेक्स एज्युकेशन देतात. त्याचबरोबर त्यांचे जे टेक्स्टबुक असतात त्याच्यामध्ये फिमेल जेनायटल सिस्टीमबद्दल पूर्ण सगळी सायंटिफिक माहिती दिलेली असते आणि सोशल मीडिया म्हणजे YouTube आहे किंवा Google आहे याच्यावरनं पण जाऊन एक क्युरिओसिटी म्हणून सगळ्याच मुली सर्च करतात, बघतात. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर सेक्स एज्युकेशन हे बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी मुलींना आहे. मला असं वाटतं की मी माझा प्रश्न रिफ्रेम करायला पाहिजे. सेक्स एज्युकेशन आता अवेलेबल आहे. सेफ सेक्स एज्युकेशन अवेलेबल नाहीये. तसं पण बऱ्याच मुलींना माहिती आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो की अनमॅरिड मुलीसुद्धा सेक्शुअली ॲक्टिव्ह असतात आणि दे नो दी मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आय-पील त्यांना माहिती असतं. आय-पीलचं ते रॅम्पंट यूज करतात. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्ससाठी ते गायनेकोलॉजिस्टकडे येतात. दे ऑल्सो नो दॅट कंडोम प्रिव्हेंट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. सो ते सुद्धा ते यूज करतात. सो अवेअरनेस इज क्वाईट गुड. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.